बरबडा प्रतिनिधी बालाजी शेवाळे। बरबडा येथील पूर परिस्थितीमुळे शेतीचे व इतर नुकसानीची नांदेड जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अतुलजी सावे यांच्याकडून पाहणी। बरबडा प्रतिनिधी बालाजी शेवाळे। सतत झालेल्या ढगफुटी पावसामुळे अति पूर परिस्थिती बरबडा सर्कलमध्ये झाल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांच्याकडून करण्यात आली। यावेळी गावचे सरपंच माधव पोलगाने, दिलीपराव धर्माधिकारी, बालाजी मदेवाड, शिवाजीराव धर्माधिकारी यांनी परिस्थितीची माहिती दिली। यावेळी पालकमंत्री अतुलजी सावे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली। पारंपरिक व दिव्यांग कल्याण मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांनी आज बरबडा तालुका नायगाव खैरगाव या ठिकाणी पूरग्रस्तची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तरी मी आदरणीय साहेबांना विनंती करतो, साहेब बरबडा हे गाव गोदावरी काठावर असल्यामुळे बॅकवॉटरच्या पाण्यामुळे जवळपास 90 ते 95% जमीन या ठिकाणी पुराखाली गेलेली आहे आणि राहिलेली उरलेली जी जमीन आहे ती पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे साहेब। आणि या अगोदर बाबरी बंधाऱ्याचं जे पाणी आमच्याकडे अडवलं जातं ते सुद्धा त्याच्यामुळं या ठिकाणी काही ठिकाणी अधिग्रहण काही शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत, ते पण पूर्णतः या ठिकाणी मी विनंती करतो ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला की ते पण करण्यात यावं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, कारण या ठिकाणी सोयाबीन, कापूस, ज्वारी हे मोठ्या प्रमाणात पीक या ठिकाणी ऊसची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळं या ठिकाणी सर्वांचं अतिशय नुकसान झालेलं आहे। आपण स्वतः पाहणारच आहोत। तर सर्व शेतकऱ्यांना आणि गावातील जे काही घरांची पडझड झालेली आहे ती पण या ठिकाणी आपल्या शासनाच्या प्रश्न आमच्या बरबडा व नायगावच्या तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की ह्या जे आर्थिक मुआवजा आहे ते त्वरित मिळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट या ठिकाणी मिळावा अशी विनंती करतो आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आपणास एक निवेदन देऊ। एक जण या कलेक्टरच काम करत असते सर थोडं पाठीमागे सरसकट सगळीकडे पंचनामे करायला सांगितलेलं आहे, सर्वे करायला सांगितलं आहे। लवकरच लवकर आपण विनंती अशी आहे की आता जे बाधित क्षेत्र आहे कायम बॅकवॉटरमध्ये किंवा बळेगाव बंधाऱ्याच्या बाधित क्षेत्रामध्ये येते, तेवढं ते गृहीत नाही, दरवर्षी एवढा पूर येतो। त्यामुळे आज जे पाणी आले तिथपर्यंत बाधित क्षेत्रामध्ये धरून त्याचा बंगालच्या सूत्रांना देण्याची विनंती करेल। एक बॅकवॉटरचा जो विषय अगोदर पण एक मिनिट कायमचा प्रश्न आहे। आमचं 15,000 लोकसंख्येचं गाव आहे, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 15 आहे आणि आमच्या लगत गोदावरी नदीचं पाणी आम्हाला एक प्रॉब्लेम असा झाला की दरवर्षी म्हणजे ज्यावेळेसपासून बंधारा झाला आमच्या इथे त्यावेळेस आपण जे आता पाहायला चाललो त्या ठिकाणची जमीन दरवर्षी बुडायला लागते। आमचं असं म्हणणं आहे की जे सरपंचांनी ज्या गोष्टी सांगितली त्याला 100% समजलं, आता पडझड झालं वगैरे, पण प्रॉब्लेम जर पूर्ण सॉल्व्ह करायचा असेल
ऑलरेडी त्यांनी जे सांगितलं ना काही लोकांचे पैसे द्यायचे तर त्यांनी 100% पैसे दिले. पण त्यांचं मत काय आहे की याच्या पलीकडे अजून पाणी येणार, पण आता गावापासून त्या जी आता बॅकवॉटर थांबते त्या दरवर्षी जवळपास 7 वर्षापासून कंटिन्युअस पाणी यायला लागलं. तर आमचं असं मत आहे की जी अधिग्रहण केली, समजा आमच्या गावापासून एक 20% अधिग्रहण केली असेल, तिथून जर 40% असेल तर ती सुद्धा अधिग्रहण करायचं. त्यामध्ये बळेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पैसे बऱ्यापैकी मिळाले, परंतु बाबळी बंधाऱ्याचा जो बॅकवॉटर आहे त्या जमिनीला मावजोगा जो गव्हर्नमेंटकडनं मिळायला पाहिजे अद्याप मिळाले. आणि दुसरा एक विषय कसा आहे, हे सगळं कंट्रोल करण्याच्या हिशोबाने जोपर्यंत पुढचं सरकार म्हणजे आपल्या दुसरं स्टेटचं सरकार त्यांच्या हद्दीमधला बंधारा जो पोचमपाडचा आहे ते रेग्युलराईज व्यवस्थित सोडणार नाही, जसं फ्लोर इथनं त्याप्रमाणे जर ते हे केलं तर होईल. आणि दुसरा प्रश्न इथला काय म्हणतायत की बाबा ह्या बंधाऱ्यांमुळं अतिग्रह म्हणजे जास्त अतिवृष्टी होत आहे नाही, परंतु बाबळी बंधारा साहेब आपण सप्टेंबरच्या एंडमध्ये बंद करतो. तेही जर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाच्या गव्हर्नमेंटना समसूचकता घेऊन जर ते अगोदर बंद केलं तर पुढील काळामध्ये प्रश्न पाण्याचा देखील सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरा एक विषय असेल यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी साहेब, नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, गट विकास अधिकारी प्रवीण वानखेडे, विस्तार अधिकारी दमकोंडवार राजू, टोणगे गणेश महेश मुखेडकर, मंडळ अधिकारी अरविंद कावळे, तलाठी हसन पले, कुंटूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भोसले साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील, संतुकराव हंबर्डे, बालाजी बचेवार, दिलीपराव धर्माधिकारी, शिवाजीराव धर्माधिकारी, बालाजी मदेवाड, राजेश कुंटूर, माधव कोलगाने, शिहरी देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी बोंडले साहेब, पोलीस सोनकांबळे पोले साहेब व त्यांची टीम व सर्व गावकरी हजर होते. थोडं